जर्सी क्रमांक 12 चढाईसाठी असणारे चांगलदेव कुशिवडे या संघावरती आक्रमण करण्यासाठी तयार होतोय। जर्सी क्रमांक 12 चा खेळ आपण पाहतोय। दरम्यान उत्तम प्रकारचा खेळ सुरुवातीपासूनच आक्रमकपणा दाखवला जातोय सागर कोडमळा या संघाकडून। एक मोठी बाईट मित्रांनो या ठिकाणी आपण अनुभवू शकतो। 7 मिनिटाच्या या खेळामध्ये आपण पाहतोय उत्तम प्रकारची चवडा पकड उपरक्षकाची एक मजबूत कामगिरी पॉइंट मात्र हासिल केला जातोय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून एक जोरदार तयारीच्या रूपानं आपण ज्याला पाहतोय तो रसिक लोंढे। सुंदर खेळाचं प्रदर्शन रसिकच्या माध्यमातून नेहमीच आपल्या संघासाठी होत असतं। तोच रसिक घाडेकर चढाईसाठी असणार आहे। अर्थात प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्याला आपण सातत्यपूर्ण हर एक क्रीडांगणावर पाहत असतो तो रसिक घाडेकर। रसिक वर्सेस रसिक लोंढे अशी ही लढत आपण या उभय संघादरम्यान पाहतोय। दरम्यान रसिक घाडेकर चढाईसाठी असणार आहे। महत्वपूर्ण अशी चढाई उत्तम चढाईच्या जोरावरती पॉइंट हासिल करण्यासाठी पुन्हा एकदा गोप्ररक्षकाची पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी। रसिक घाडेकरला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेरचा रस्ता पाहावा लागतोय। अर्थात पॉइंट पुन्हा एकदा हासिल केला जातोय तो चांगलदेव कुशिवडे या संघाकडून। संघासाठी सर्वतोपरी एक चांगलं योगदान देण्याचं काम करणारा जर्सी क्रमांक 7 ला पाहतोय अमर च्या रूपानं ही चढाई या ठिकाणी निश्चितच एक मातब्बर खेळाडू आहे, एक चालाक खेळाडू आहे, चतुर खेळाडू आहे, अतिशय खोलवर जायचं आणि अव्वल दर्जाचं गुण हासिल करण्यामध्ये माहीर असणारा, ज्याच्याकडे चांगला स्पीड आहे, रॅपिड चढाईमध्ये जो माहीर आहे असा हा अमर। चढाईसाठी आपल्या संघामध्ये दाखल होताना आपण अमरला पाहिलं। प्रत्युत्तर दाखल म्हणून ज्याची उत्तम चढाई, ज्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा सागर कोडमळाकडून खेळताना आपण अनुभव ज्याच्या पाठीशी आहे असा उत्तम प्रकारचा चढाईपटू आपण पाहतोय। निश्चितच ज्याची उत्तम चढाई या सामन्या दरम्यान आपण पाहतोय। सुंदर चढाईच्या जोरावरती गुण हासिल करण्यासाठी एक चांगला प्रयत्न जारी आहे। बॉक्स लाईनच्या आसपास ही चढाई मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची तयारी। दरम्यान डू और डायचं दर्शन देण्यासाठी थर्ड राईटचा इशारा करो या मनोची परिस्थिती। निश्चितच डू और डाय मधून स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार होतोय तो अमर, ज्याला चॅलेंज देणं आवडतं। निश्चितच आपण सागर कोडमळा या संघाकडून सचिन दादासारखं गुणवान खेळाडू पाहतोय। दरम्यान 30 सेकंदाच्या निर्धारित कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करतोय तो अमर। 0-3 अशी दमदार सुरुवात मात्र चांगलदेव कुशिवडे या संघाकडून केली जाते। पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 15 चा खेळ आपण पाहतोय। पेंट्याचा खेळ मित्रांनो गेली कित्येक वर्ष सागरसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हा एक मोठा खेळाडू आहे, ज्याचं नाव खूप मोठं आहे, पण इथं मात्र उपरक्षक प्रचोदच्या रूपानं गुण हासिल करतोय। प्रचोदला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय। निश्चितच अमर, ज्याचा सातत्यपूर्ण खेळ आपण हर एक क्रीडांगणावर पाहिलेला आहे, ज्याची चपळता जाणून आहे, ज्याच्याकडे चांगला स्पीड आहे, चपळता आहे, पण इथं मात्र सचिन दादाचा निश्चितच अनुभव कामी येतोय आणि एक मोठा एकदा पेंट्या चढाईसाठी असणार आहे। निश्चितच 15 क्रमांक जर्सी असलेल्या पेंट्याला वारंवार चढाईसाठी जावं लागतंय। बोनस ऑफ असणार आहे, एकेरी पकडण्यासाठी सोलो टॅकल करण्यासाठी तयार असणार आहे तो कन्हैया। 2-1-2 असं सजवलेलं क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षणामधून मात्र साखळीमध्ये फसवलं जात आहे रसिक लोंढेचा। या ठिकाणी मात्र बेहतरीन टॅकल आपण साखळीमध्ये फसवण्याचं काम पेंट्या दादासारख्या एका मोठ्या खेळाडूला झालं। आणि पुन्हा एकदा या खेळाचं सत्र आपल्या हातामध्ये घेण्यासाठी रसिक मात्र विरुद्ध संघावरती आक्रमण करण्यासाठी तयार आहे। 2-2-1 एकेरी पकडण्यासाठी स्वतः एक मोठं नाव या संघासाठी, ज्यानं बरेच वर्ष चांगली कामगिरी केली तो सचिन दादा असणार आहे। दरम्यान रसिक लोंढेचा एक दिवसेंदिवस एक उत्तम खेळ आपण हर एक मैदानावर पाहिलेला आहे, तोच रसिक लोंढे। दरम्यान एक चांगलं क्षेत्र, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये। पॉइंट मात्र विरुद्ध संघाला हासिल करण्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चूक सागर कोडमळा संघाकडून होत नाही। दरम्यान जर्सी क्रमांक 12 ज्यानं दमदार सुरुवात केली होती, पण त्याला सुरुवातीलाच टॅकल झालं होतं, ज्याचं मनोबल खचण्याचं काम चांगलदेव कुशिवडे या संघानं केलं होतं। दरम्यान 2-4 2 गुणांचं लीड अजूनही आपण पाहतोय, मात्र मुख्य रडरकांचं मैदानाच्या बाहेर असताना इथं मात्र संधी दिली जाते ती प्रणय बागडे याला। बोनस ऑफ असणार आहे, प्रणयला एक सुंदर चढाई करावी लागणार आहे। उपरक्षक ज्याला आपण चांगली कामगिरी करताना पाहतोय तो युवराज नवरंग, या वेळेला मात्र एक चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून होत नाहीये। दरम्यान पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी जातो तो जर्सी क्रमांक 12
त्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचं काम. दरम्यान थर्ड रेड प्रणयसाठी करोया मोरूची स्तुती असणार आहे. प्रणयला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. इथं मात्र खोंबर जाण्याचा नतीजा भोगावा लागतोय. अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे. प्रणय सारखा नौका खेळाडू या ठिकाणी फसला जातोय. आणि थर्ड रेड साठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 एक गुणाचं लीड. पुन्हा एकदा 30 सेकंदाच्या निर्धारित कालावधीमध्ये ओ हो चौडा पकडचा पुन्हा एकदा उत्तम नमुना. आपण पंचांची विसल पाहिली आणि खऱ्या अर्थानं आतापर्यंत ज्या कोपरा रक्षकानं 3 टॅकल केले, अतिशय सुंदर चौडा पकडीचा नमुना आपण या क्रीडांगणावर पाहिला. तो कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 12 कडून पुन्हा एकदा अमर, ज्याला चॅलेंज देणं आवडतं, ज्याला आव्हान देणं आवडतं, विरुद्ध संघाला बॅकफुटवर ढकलण्यासाठी जो नेहमीच तयार असतो, छल्लांग मारून उड्डाण करून आपल्या मिड लाईनच्या आसपास येतोय. आणि लगभग एक मोठी स्वीकार करताना आपण पाहिलं, कारण सचिन दादा सारखा एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर. सागर वर्सेस जांगलदेव कुशोड एक मोठी फाईट आपण दुर्गा माताच्या या ऐतिहासिक क्रीडांगणावर पाहतोय. दरम्यान दुर्गा माता क्रीडा मंडळ कोंडमाळा यांच्या वतीने दर्जेदार स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. निश्चितच एक उत्तम स्पर्धा, मानाची स्पर्धा, नवनवीन खेळाडू, घंट्याचा व्यासपीठ आणि पुन्हा एकदा या वेळेला मात्र सांघिक पकडी अर्थात एकेरी पकडीमध्ये सांघिक पकडीचं रूपांतर व्हायला पाहिजे होतं. खेळाडूंची इतर साथ मिळत नाही आणि त्याच्यामुळे रसिकचा मात्र या ठिकाणी फायदा होतोय. एक उत्तम प्रकारचा टॅकल पण आतापर्यंत आपण याच्या माध्यमातून पाहिला. दरम्यान रॅपिड चढाई, चालाकपूर्ण चढाई या ठिकाणी अमरच्या माध्यमातून पाहतोय. हे स्टाईल त्याची जबरदस्त आहे आणि त्याच्या जोरावरती जर्सी क्रमांक 7 या मैदानावरती मात्र मजबूत कामगिरी करतोय तो अमर. 7-4 अशी परिस्थिती. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 ला आपण पाहतोय. रसिक घाणेकर चढाईसाठी आहे. जांगलदेव कुशिवडे या संघावरती आक्रमण करण्यासाठी रसिक घाणेकर सागर कोंडमाळा या संघाकडून. पुन्हा एकदा ज्या कोपरा रक्षकानं मित्रांनो आतापर्यंत प्रभावित करण्याचं काम केलंय, मध्यरक्षक म्हणून आपण पाहत आणि रसिकला पाहतोय, पण इथं मात्र रसिकची घाई असणार आहे. संघांना सूचना असेल, या ठिकाणी पावसाचं सावट असल्यामुळे कृपया आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे, आपण ताबडतोब क्रीडानगरीवर दाखल व्हायचंय, क्रीडांगणावर दाखल व्हायचंय. पुन्हा एकदा अमरला आपण पाहतोय, ज्याची चालाकपूर्ण चढाई. मित्रांनो पावलांचा सुंदर उपयोग, हातांचा सुंदर वापर केला जातो आणि कबड्डीतलं अस्त्रशस्त्र अर्थात रनिंग हँड टचचं जबरदस्त अस्त्र वापरलं जातं ते या ठिकाणी अमरच्या माध्यमातून. इथं मात्र अमर अर्थात जांगलदेव कुशोडे या संघाकडे 1 गुणाचं लीड अजूनही बाकी आहे. पण सुंदर कामगिरी सागर कोंडमाळा संघासाठी सातत्यपूर्ण करणारा रसिक घाणेकर चढाईसाठी असणार आहे. बघूया रसिकच्या कामगिरीच्या जोरावरती पुन्हा एकदा बढत घेण्याचं काम अर्थात बरोबरी करण्याचं काम सागर कोंडमाळा संघासाठी केलं जातं का. उत्तम प्रकारचा संघ, दोन्ही संघामधली एक मोठी फाईट. एका बाजूला एक मोठं नाव सागर कोंडमाळा, दुसऱ्या बाजूला उभारी घेणारा संघ. नवोदित संघ जरी असला तरी चपळता चाणक्य आपली चतुराई दाखवायला जराही कसर न सोडणारा संघ आहे तो जांगलदेव कुशोडे. आणि खास करून जांगलदेव कुशोडे संघाकडून खेळणारा अमर, ज्याची सुंदर खेळी आपण या उभय संघादरम्यान पाहतोय. अर्थात सागर कोंडमाळा या संघावरती जोरदार अटॅक करण्याच्या दृष्टीनं अमरला आपण पाहतोय. निश्चितच ज्याची उपयुक्तता जांगलदेव कुशोडे संघासाठी प्रभावित करण्याचं काम. इथं मात्र जबरदस्त खेळाचं प्रदर्शन स्वतःला सिद्ध करताना, स्वतःला प्रूव्ह करताना जर्सी क्रमांक 7 अमरचा एक सुंदर खेळ आपण पाहतोय. दरम्यान रसिक सातत्यपूर्ण कामगिरीसाठी 2 गुणांचं पुन्हा एकदा लीड या ठिकाणी निश्चितच केलं जात आहे ते जांगलदेव कुशोडे संघाकडून. मध्यरक्षक पार्थ आणि रसिकला आपण पाहतोय. इथं मात्र एक कमालीची जोडी निश्चितच अमरच्या रूपाने आपण चांगली कामगिरी या संघासाठी होताना पाहतोय. कन्हैयाला पाहतोय. दरम्यान प्रणव बागडे आणि कोपरा रक्षक ज्याची आतापर्यंत उत्तम कामगिरी. रसिक मात्र एक दर्जेदार खेळाडू आहे. इथं मात्र सोलो टॅकल करायचं होता. मल्टी गुणांची पुन्हा एकदा कमाई. रसिक सारख्या खेळाडूला तुम्ही एकेरी पकडीमध्ये फसवू शकत नाहीये, कारण एक मजबूत बांधाचा हा खेळाडू. पुन्हा एकदा मॅच इक्वल, सामना बरोबरीचा आहे, रंगतदार स्थितीकडे वळणारा सामना आहे. चॅलेंज दिलं जात आहे अमरकडून. पुन्हा एकदा एक सामन्यामध्ये घमासान केलं जात आहे. युवराजला लालच निर्माण केलं जाते. अमरला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि या ठिकाणी अमरला पकड. एक महत्वपूर्ण अशी ही लढत असताना अमर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. परिस्थिती मात्र आपल्या बाजूने ओढवली जाते. 1 गुणाचं लीड सागर कोंडमाळा या संघाकडे खेचलं जात आहे आणि अखेरकार अव्वल दर्जाचा मुख्य रेडर
मैदानाच्या बाहेर जातोय तो अमर. खेळाला शांत केले जाते. अर्थात 4 मिनिटं आणि 19 सेकंदाचा कालावधी अजूनही या निर्णायक सामन्यामधला शिल्लक असताना 1 गुणाचं लीड सागर कोंडमाळा या संघाकडे आहे. आता मात्र रसिकला या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावं लागणार, प्रज्योतला चालावं लागणार आहे आणि निश्चितच आपल्या साथीदारांना ताबडतोब मैदानात आणण्याची जबाबदारी रिवायवल देण्याचं काम या ठिकाणी रसिक कडून होतं का पाहायचं आहे. रेड व्हॅलिड केली जाते आणि पुन्हा एकदा रसिक वर्सेस रसिक अशी ही लढत आपण या संघादरम्यान पाहतोय. एक महत्वपूर्ण लढत 3 मिनिटं आणि 47 सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे. अमर मैदानाच्या बाहेर जोपर्यंत अमर मित्रांनो मैदानात येत नाही तोपर्यंत या खेळामध्ये रंजकता आपल्याला दिसून येत नाहीये. सद्यस्थितीमध्ये रसिकनं जाणलंय तो शांत खेळ करताना आपण पाहतोय. दरम्यान 4 गडी मैदानात गुण घेणं खूप कठीण असतं, पण खऱ्या अर्थानं प्रयत्न जारी करावा लागतो आणि तोच मोठा खेळाडू असतो ज्याला पॉईंटसाठी सतत प्रयत्न करावा लागतो. आणि अशा या प्रयत्नामध्ये जर्सी क्रमांक 8 रसिक मात्र सातत्यपूर्ण कामगिरीसाठी या ठिकाणी दाखल होते. दरम्यान मित्रांनो दबावामध्ये ज्या ज्या वेळेला रसिकला आपण पाहिले त्या वेळेला संघाला उभारी देण्याचं काम केलंय. इथं मात्र रसिकच्या या खेळीवरती निश्चितच या सामन्याचा महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट असणार आहे, कारण अशा मोडवर ऍक्शन मोडवर हा सामना आलेला आहे. इथून जर रसिकला पकड झाली तर निश्चितच चांगलदेव कुशिवडे या संघाकडे हा सामना झुकवण्यासाठी हे 4 खेळाडू तयार असतील. दरम्यान एका बाजूला प्रज्वल, दुसऱ्या बाजूला आतापर्यंत पकड केली आहे. पुन्हा एकदा थर्ड रेड प्रणय भागडेच्या माध्यमातून 8-11 अशी परिस्थिती. प्रणय काय करतो बघूया. एक नौका खेळाडू पण इथं मात्र हँडटचचं अस्त्र वापरलं आणि कप्पल दर्जाचा खेळाडूला मात्र मध्य रक्षकाला टच केल्याचा दावा सक्सेस होताना आपण पाहिलं. रसिक पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी. मित्रांनो आधीच आपल्याला सांगितलं होतं रसिक वर्सेस रसिक, पण इथं मात्र अमर मैदानाच्या बाहेर राहिला आणि ज्याच्यामुळे सामन्याचं गणित निश्चितच सागर कोंडमाळा या संघानं आपल्या दिशेने ओढण्याचं काम केलं. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन असताना रसिक घाणेकरची ही चढाई असणार आहे. एका बाजूला प्रज्योत आणि कन्हैया पांडव, साखळी प्रणय भागडे निश्चितच या खेळाला संजीवनी देण्याचं काम केलं. आतापर्यंत 1 गुण घेण्याचं काम केलं, पण पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ज्याला जावं लागतंय तो रसिक घाणेकर सागर कोंडमाळाचा बादशाह खेळाडू. एक मोठं नाव मित्रांनो, मोठं नावाला साजेश खेळी या ठिकाणी रसिक घाणेकरच्या माध्यमातून होते का पाहायचं. 1 मिनिट आणि 40 सेकंदाचा चालू सामन्याचा कालावधी शिल्लक असताना एक मोठी फाईट आपण पाहिली, पण दरम्यान अमर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर या खेळाचं चित्र मात्र सागर कोंडमाळा या संघानं आपल्या दिशेने खेचण्याचं काम केलंय. 9-11 अशी परिस्थिती आहे आणि इथून मात्र रसिक आपल्या संघाला समवेत दाखल होताना आपण पाहिलं. 9-11 अशी परिस्थिती. पुन्हा एकदा प्रणय भांगडेच्या रूपाने एक मोठी चढाई होते का पाहायचा. इथं मात्र तयार होता तो रसिक घाणेकर. प्रणयला फसवण्यात यश मिळत आहे. 9-12 अशी परिस्थिती. 1 मिनिट आणि 8 सेकंदाचा कालावधी. थर्ड रेडचा इशारा. डू ऑर डाय दोघांकडून पकडला घेतात. हंगामी संधी उपलब्ध होते, अर्थात 2 गुण प्राप्त करण्याची एक सुवर्ण संधी या संघाकडे प्राप्त केली जाते. समोर प्रज्योत असणार आहे आणि प्रज्योतला चॅलेंज केलं जातं. इथं मात्र प्रज्योत आणि दोघांकडून या खेळाला बदललं जाताना पाहायचं आहे. 2+2 4 गुणांची वरसाद केली जाते. थोडासा आळसपूर्ण टॅकल दिसला मित्रांनो. इथं प्रयत्न करत लोंढी चढाईसाठी